दिल्ली, जंतर मंतर, हजारो विद्यार्थी, अश्रुधुराचे गोळे, लाठीचार्ज आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न, नेमकं चूक कोणाची, पोलिसांची की आंदोलनकर्त्यांची? सुरुवात करूया 20 जुलैपासून. 20 जुलै हा दिवस निवडण्यामागेही कारण होतं. त्या दिवशी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं. CJPने आधीच चलो संसद मोर्चाची घोषणा केली होती. त्यांचा उद्देश होता संसदेकडे मोर्चा काढून खासदारांपर्यंत विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचवणे. मात्र दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिसांनी आधी स्पष्ट केलं होतं की संसद परिसरात निर्बंध लागू आहेत. जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी असली तरी संसदेकडे मोर्चा काढण्याची परवानगी नव्हती. 20 जुलैच्या सकाळी हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समर्थक जंतर मंतरवर जमा होऊ लागले. सुरक्षा म्हणून अनेक रस्ते बंद करण्यात आले, काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आणि संसद परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोनम वांगचुक त्यावेळी रुग्णालयात होते. त्यांच्या अनुपस्थितीत अभिजित दिपके आणि इतर आंदोलनकर्त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. यानंतर गर्दी संसदेकडे निघाली आणि इथूनच वादाची खरी सुरुवात झाली. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की ते शांततेत पुढे जात होते. अनेकांच्या हातात तिरंगा होता, पण पोलिसांनी त्यांना अडवलं, अश्रुधुराचा वापर केला आणि त्यानंतर लाठीचार्ज सुरू झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक विद्यार्थी, महिला आणि काही पत्रकारही जखमी झाले. मात्र दिल्ली पोलिसांचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. त्यांच्या मते संसदेत जाण्याची परवानगी नव्हती. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, प्रतिबंधित भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे जमाव पांगवण्यासाठी अश्रुधूर आणि लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आपल्या अनेक जवानांनाही दुखापत झाल्याचा दावा केला आहे. म्हणजेच या घटनेत दोन्ही वेगवेगळे दावे केले जात आहेत. एका बाजूचं म्हणणं आहे पोलिसांनी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला, तर दुसरी बाजू म्हणते की आंदोलकांनी नियम मोडले आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई करणं आवश्यक होतं. यानंतर अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं, काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. काही व्हिडिओमध्ये आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज दिसतो, तर काही ठिकाणी बॅरिकेड ढकलले जात असल्याचाही दावा केला जातो. त्यामुळे अंतिम सत्य तपासानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी CJP प्रतिनिधींशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या. बैठकीनंतर कोणताही ठोस निर्णय जाहीर झाला नाही. यावेळी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आणि पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. सरकारने मात्र संसद परिसराची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचं सांगितलं. आजही आंदोलन पूर्णपणे संपलेलं नाही. आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर सरकार चर्चेची भूमिका घेत असल्याचं सांगत आहे. पण या संपूर्ण घटनेत एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजे यात कोण जिंकलं नाही. हरतो तो फक्त सामान्य विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि शेवटी देश. सोशल मीडियावर समोर आलेले अनेक व्हिडिओ पाहताना मन खरंच अस्वस्थ होतं. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांना काठीने मारहाण होताना दिसतं, तर दुसरीकडे पोलीस कर्मचारीही जखमी झालेले दृश्य समोर आली आहेत. म्हणजे या संघर्षात वेदना दोन्ही बाजूंना झाल्या आहेत. आता प्रश्न फक्त एवढाच नाही की चूक कोणाची होती, पण प्रश्न असा आहे की अशी परिस्थिती निर्माणच का झाली? सरकारची जबाबदारी काय होती? तर लोकशाहीत जर हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवत असतील तर त्यांच्या मागण्या ऐकल्या गेल्या पाहिजे होत्या. प्रत्येक मागणी मान्य झालीच पाहिजे असं नाही, पण सरकारने स्पष्ट उत्तर दिलं पाहिजे होतं. संवाद झाला पाहिजे होता, कारण जेव्हा संवाद थांबतो तेव्हा संघर्ष सुरू होतो. पण याच वेळी आंदोलनकर्त्यांचीही जबाबदारी तितकीच मोठी होती. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार देतं, पण त्याच संविधानात कायद्याचं पालन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर काही लोक बॅरिकेड सोडत असतील, प्रतिबंधित भागात जाण्याचा प्रयत्न करत असतील आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असतील, तर त्याचा फटका संपूर्ण आंदोलनाला बसतो. मग खरंच शांततेत आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचाही मुद्दा मागे पडतो. आज देशाला संघर्षाची नाही तर संवादाची गरज आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाऊ नये, पण आंदोलनही शांततेच्या चौकटीत राहिलं पाहिजे. सरकारने उत्तर दिलंच पाहिजे. आंदोलनकर्त्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि पोलिसांनी प्रत्येक कारवाई करताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस कुठे चुकले आणि आंदोलनकर्त्यांकडून काही चूक घडली का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.